नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, परंतु तुम्हाला 1500 रुपये 3000 रुपये आले नसतील किंवा तुमचं डॉक्युमेंटचं काही अडचण असेल, सर्व्हरचा काही प्रॉब्लेम असेल, बँक आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, जे काही या योजनेसंदर्भात काहीही अडचण असेल तर तुम्ही आता व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधून त्याच्याबरोबर चॅट करून तुम्ही तुमच्या शंकेचं किंवा तक्रारीचं निवारण करू शकता। आता नेमका कशा पद्धतीने तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे किंवा तुमची जी शंका आहे ती कशा पद्धतीने दूर होणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल, तसेच तुम्ही लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा फ्री वीज बिल मिळावा यासाठी अर्ज केला असेल, तसेच तरुणांना फ्री प्रशिक्षणासंदर्भात, तसेच तुम्हाला 3 सिलेंडर फ्री मिळावं यासाठी तुम्ही अर्ज केला असेल, तर अशी तुमची या योजनेसंदर्भात जर काही तक्रारी असेल तर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जाहीर केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेला आहे। आता या हेल्पलाईन क्रमांकावरती तुम्हाला चॅट करायचं आहे। नंबर असा आहे की 98 61 71 71 71 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला चॅट करायचं आहे, यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। यांच्याशी संपर्क साधत असताना तुम्हाला तुमच्या योजनेविषयी जी काही तक्रार असेल ती तक्रार त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर तुम्हाला हाय टाईप करायचं आहे। हाय टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप प्रश्न विचारले जातील। तुम्हाला तुमचा विभाग विचारला जाणार, त्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्हा विचारला जाणार, त्यानंतर मतदारसंघ विचारला जाणार, त्यानंतर तुमचं लिंग विचारलं जाणार आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे ती योजना तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायला येणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फिल केल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमच्या अर्जाविषयी जी काही तक्रार आहे ही तक्रार सविस्तरपणे त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायची आहे। तक्रार टाईप केल्यानंतर त्या तक्रारीवरती लगेचच तुम्हाला उत्तर मिळणार आहे किंवा एखादा असा प्रश्न आहे की तो प्रश्न सर्व्हर रिलेटेड असेल, वेबसाईट रिलेटेड असेल, तर त्या ठिकाणी काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन संदर्भात, तुमच्या अर्जासंदर्भात योग्य ती माहिती दिली जाणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने योग्य असा निर्णय किंवा योग्य असा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। कारण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वच महिलांना किंवा पुरुषांना या सर्व गोष्टी अडचणीच्या असल्या कारणाने अनेक ठिकाणी त्यांना सायबर कॅफे किंवा विविध सरकारी कार्यालयामध्ये रांगेमध्ये उभं राहावं लागतं, परंतु योग्य तो मार्गदर्शन किंवा योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे नागरिक अस्वस्थ झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक हा नक्कीच त्यांना मदतीसाठी असणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला हवी ती तक्रार, हवी ती माहिती या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळू शकता। अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।